आज रानातलं खत घेऊन जाता जाता इतके ट्रॅक्टरवरती स्टंट मारले की मापच नाही. नमस्कार, मी आहे कांचन. सुट्टी असल्यामुळे आपल्याला काम असतं की गावातून डाळिंबाच्या बागेचं मटेरियल घेऊन यायचं. मग काय आपल्या पैलवानची चावी उचलली, काही काम ट्रॅक्टरचं सुरू करत असले की लगेच मम्मीच्या जुन्या साडीचं पटकुरं घ्यायचं आणि सपासपा पुसून काढायचा. एवढा कुठून धूळ खात असतो काय माहिती. गायांच्या गोठ्यात चिमण्या, कावळे बघा सगळे येऊन बसत असतात. त्यांचाच गोठ्या समजून ते पण ट्रॅक्टरवरती टट्टी करून जातात. ट्रॅक्टर पुसून घेतला, मग पैलवानला एनर्जी देण्यासाठी चावी सुरू करते. मग काय रिटर्न गेअर टाकून घेते गोठ्याच्या बाहेर. आपल्याला खत आणायला ट्रॅक्टरला ट्रॉली जोडायची असते. मग शेजारच्या इथे जाते घेऊन. जास्त बजेटवाली ट्रॉली जोडता, आमच्यासारख्या बैलगाडी जोडता. मग पप्पान ते बैलगाडी जोडून देता आणि मग काय बैलगाडी जोडून निघते. रानातला रस्ता खराब असल्यामुळे ट्रॅक्टर हळूच आणते, पण जेव्हा डांबरी रोडला ट्रॅक्टर लागतो ना, डायरेक्ट गेअर थर्ड आणि स्पीड डायरेक्ट हायवर. सगळ्या ट्रॅक्टरची माती उडवी चालू होते. मग काय आले शेवटी दुकानावर. मग ट्रॅक्टर दुकानासमोर वळून ठेवला. मग तिथल्या काकू आणि मी गोण्या उचलायला आणि पप्पा गोण्यावरती बैलगाडी टाकायला. आधी चांगल्या 5-6 गोण्या उचलल्या, त्यानंतर शेवटच्या 4-5 गोण्यांना डायरेक्ट हाताने स्वर्ग गाठला होता. मग काय घेतले सपा उचलून. मग काकूनी पाणी दिला हात धुवायला, तेवढं त्यांची दिदी आली होती. मग सगळ्यांसोबत गप्पा मारून निघते. मग काय दिदी पण पिशवी घेऊन पेप्स्या भरायला लागली, कारण तिला पण आपल्या घरी यायचं होतं. मग तिचं सामान बिमान भरून पप्पा आणि ती मागं बैलगाडीत बसता आणि मी ट्रॅक्टर चालवायला. कसे तरी उन्हाचे चटके खात खात आणला ट्रॅक्टर घरी. संध्याकाळी दिदीला घरी सोडायचं असतं, तिला राहून द्यायचं होतं, पण शाळा असल्यामुळे नेऊन सोडावं लागलं. मग काय आपल्या BMW घातला नेऊन. आता दुकानात गेल्या गेल्या आपला छोटा मित्र भेटला. मग तिथून परत एक औषधाचा डबा. मग त्यांच्यासोबत गप्पा मारून डबा घेऊन येतो घरी.